सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग मी आता म्हणजे आज तुमच्यासोबत खूप सुंदर अशा दोन ब्लाउजच्या डिझाईन शेअर करणार आहे। म्हणजे आताच्या ट्रेंडिंग अशा जेणेकरून ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि ह्या दोन्ही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स एक सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशा ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला ह्या दोन्ही ब्लाउज डिझाईन फक्त शिवणच नाही तर प्रॉपर फिनिशिंग सहित कसं स्टिच करावं हेही समजेल आणि अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन खूपच छान अशा लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजच्या डिझाईन्स बघायलाही मिळतील आणि शिकायला सुद्धा। ठीक आहे, चला तर आता आपण छानशी ब्लाउज डिझाईन बनवायला सुरुवात करूया। तर बघा इथे आपण काठ घेतलेला आहे, या डिझाईनसाठी थोडा जास्त काठ लागणार आहे। तर बघा ह्या पद्धतीने बऱ्यापैकी काठ मी इथे घेतलेला आहे। काठ सुद्धा छोटा आहे, खूप काही ब्रॉडही नाही आहे, त्यामुळे मग ही डिझाईन त्यावर अजूनच छान अशी बनवता येईल। तर बघा इथे बॅक पार्ट आपण कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट आपण कटिंग केलेला आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा मग आता आपल्याकडे हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं असतं। तर इथे उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। तर बघा मी इथे मार्किंगच करून घेते डायरेक्ट। ओके, आणि आपण याचा जो काही मुंडा आहे तर तो घेतलेला आहे इथे 5.25, दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे। आणि इथून घेतलेला आहे आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, म्हणजे 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। ठीक आहे, तुम्ही तुमच्या मापानुसार बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचा आहे। बरेचसे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी ऑलरेडी याआधी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहे। त्यानंतर बघा इथून गळ्याची मार्किंग करायची आहे। तर तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं असतं। तर बघा इथे गळा आहे 9.5, अर्धा इंच मार्जिन म्हणजे असं टोटल तुम्ही म्हणजे मी टोटल 9.5ला मार्किंग केली, ॲक्च्युली गळा होता 9 आणि अर्धा इंच मार्जिन। ठीक आहे, तर तुमचं 9.5 असेल तर तुम्ही 10ला मार्किंग करायची आणि पुन्हा या पद्धतीने 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे। वरच्या साईडला तर केलेलीच होती आणि या पद्धतीने हा बॉक्स आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने तुम्हाला जर का अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता। 4 वेगवेगळ्या पद्धतीने गोल गळे कसे कटिंग करायचे तर त्याचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे, तर तुम्हाला त्यापैकी जो बनवायचा असेल तर तो तुम्ही करू शकतात। मी इथे रेग्युलर गोल गळा कटिंग केलेला आहे। त्यानंतर बघा आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर सर्वात आधी एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी बघा मी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवला आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा। सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक अशा पद्धतीने मी इथे पिना लावून घेते। शोल्डरला व्यवस्थित मेजरमेंट घेऊन पिना लावायचे म्हणजे गळारुंदी स्प्रेड होणार नाही। आणि या पद्धतीने सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने आपल्याला साधारणतः 0.5 इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना कुठेही गोळा वगैरे होणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे कॅनव्हास पेपर लावून सुद्धा हा गोलगळा करू शकता, पण शक्यतो गोलगळ्याला गरज पडत नाही, फक्त पॅच बनवायचा असेल तरच लागतो। सो त्यामुळे मग मी इथे सिंपल टीप मारून घेतलेली आहे। आता गळ्याच्या साईडने टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घेऊयात, जेणेकरून आपला गळा आणि कमरेचा पाड दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडणार नाही। टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे कमरेच्या साईडला मेन फॅब्रिकचं तर ते ह्या पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर गळ्याच्या मधलं सुद्धा आपल्याला इथे एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे। हे कटिंग करताना कुठेही काहीही मार्जिन ठेवायचं नाही आहे, कारण की 0.5 इंचाच्या टीपच्या आधीचं जे काही आहे तर ते आपलं मार्जिनच आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि फिनिशिंग सहित गळा छान असा प्रॉपर रेडी व्हावा यासाठी। तर बघा या पद्धतीने मग हा बॅक पार्ट आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे। ठीक आहे, व्यवस्थित प्रेस करायचा आहे कमरेच्या साईडला सुद्धा आणि गळ्याच्या साईडला सुद्धा। आणि बघा आता हा सरळ केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला इथे द्यायची आहे दाबटीप। तर लक्षात राहू द्या, दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे म्हणजे बॅक पार्ट आहे ना आतल्या साईडने, तर
तो कुठेही वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची ब्लाऊज डिझाईनची फिनिशिंग बिघडायला नको। यासाठी दाबटीप देताना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तर तुम्ही आठवणीने ती फॉलो करायची आहे। ठीक आहे, तर बघा मग फायनली प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे गळ्याला दाबटीप देऊन घेतलेली आहे। कपडा हा थोडा सुळसुळ आहे, कडक असला की अजूनच सुंदर असं फिनिशिंग सहित नक्कीच रेडी होईल। आणि त्यानंतर बघा कमरेच्या साईडला सुद्धा आपण इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि तिथे सुद्धा ही टिप फॉलो करायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली कमरेची इथे फिनिशिंग बिघडणार नाही। आणि बघा इथे तुमच्या लक्षात येईल आता की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच इथे फिनिशिंग सहित रेडी होतोय। याचाच अर्थ इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज नाही आहे आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते। तर बघा ह्या पद्धतीने गळा कमरेचा पार्ट रेडी झाला आणि आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर कडेकडेने म्हणजे जेवढं शक्य असेल तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही, फुगा येणार नाही, तिरकं वगैरे जाणार नाही, या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे, कारण की गडबडीत बऱ्याचदा ते वर खाली तिरकं फुगा वगैरे येण्याचे चान्सेस असतात। त्यासाठी मी ज्या पद्धतीने पकडलं त्याच पद्धतीने पकडत इथे टीप मारून घ्यायची आहे। आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना इझी जावं यासाठी। म्हणूनच मग या पद्धतीने जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट सगळ्यात आधी रेडी करायचा। ठीक आहे, तर इथे हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे। त्यानंतर बघा मी हा काठ घेतलेला आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर हा जो काही काठ आहे बघा मी थोडंसं एक्स्ट्राचं ठेवलं होतं, तर फोल्ड करून सिंपल अशी टीप मारू शकतो किंवा डायरेक्ट आपण कटसुद्धा करू शकतो, कारण की इथे आपण नंतर फिनिशिंगला लेस लावणार आहोत। सो त्यामुळे मग बघा मी इथून काठोकाठ एक्स्ट्राचं कट करते आणि फक्त काटच इथे ठेवत आहे। पुन्हा सांगते हे फोल्ड करून तुम्ही टीपसुद्धा मारू शकतात, पण ते खूप जाड होतं नंतर। आणि आता ह्या डिझाईनसाठी आपण लेस लावणार आहोत, त्यामुळे मग ते गरज मला तरी वाटत नाही आहे। तर बघा मग काट रेडी झाल्यानंतर गोल गळ्याच्या साईडला आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकत हा काट इथे लावून घ्यायचा आहे। लक्षात राहू द्या, हे बघा मी जवळजवळ प्लेट्स टाकते, खूप लांब टाकत नाही आहे। आता तुम्ही किती लांब टाकायचं हे तुमच्याकडे किती काठ अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे। तर बघा मग मी याचा जेवढा काठ होता ना तेवढा सर्वच डिझाईनसाठी यूज करणार आहे, त्यामुळे भरपूर काठ आहे आणि काठ छोटासुद्धा होता, दोन्ही साईडला सेमच होता, त्यामुळे मग आपल्याला थोडासा एक्स्ट्राचा काठ इथे भेटलेला आहे। कारण बऱ्याचदा काय होतं की एक साईडला छोटा काठ असतो, एक साईडला मोठा असतो आणि मग आपल्याला कुठला बाहीला घ्यावा कुठला डिझाईनला घ्यावा हे समजत नाही, पण दोन्ही सेम असल्यामुळे आपला एक फायदा झालेला आहे की आपल्याला ह्या डिझाईनसाठी इथे भरपूर काठ मिळालेला आहे। तर बघा मग छान असा मी एकसारख्या प्लेट्स टाकण्याचा प्रयत्न करते, तुम्हीसुद्धा जवळजवळ किंवा लांब लांब कशाही असो फक्त सेम डिस्टन्सवर प्लेट्स येतील याची काळजी घ्यायची, म्हणजे मग ब्लाऊज डिझाईन एकदम सुंदर अशी फिनिशिंग सहित नक्कीच रेडी होईल। आणि ही सुद्धा युनिक गोल गळ्यावरची डिझाईन आहे। बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला खूप डिझाईन नको असते, मग अशा वेळेस बऱ्याच कस्टमरला गोलसुद्धा आवडत असते, मग काठपदरची साडी असते छान अशी आणि कशी डिझाईन बनवावी हे आपल्याला सुचत नाही। सो अशी आयडिया तुम्ही कस्टमरला नक्कीच देऊ शकतात, कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। तर बघा मग फायनली ह्या शोल्डरपासून तर दुसऱ्या शोल्डरपर्यंत गळ्याच्या कडेकडेने आपण छोट्या छोट्या प्लेट्स टाकत हा काठ लावून घेतला। तुमच्याकडे जर मोठा काठ असेल तर तुम्ही सेंटरपासून कट करून तो जॉईन करून सुद्धा लावू शकतात, पण हा बऱ्यापैकी मीडियम होता त्यामुळे मग इथे मला गरज वाटली नाही। त्यानंतर थोडेसे जे काही धागे निघालेले असेल तर ते इथे कट करायचे आणि बघा मग पुन्हा इकडच्या साईडने आता त्या जे काही प्लेट्स टाकलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित थोड्या थोड्या मॅच करत प्रेस करत एकसारख्या आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। तर टीप मारताना काळजी घ्यायची आहे थोडीशी, आणि लक्षात राहू द्या आधीची टीप मारण्यापेक्षा आपण जी काही कडेने आता टीप मारतोय तर तिथे आपली प्लेट्स थोडी स्प्रेड होणार आहे, कारण की गोल गळा आहे आणि तो नंतर स्प्रेड होत जातो, त्यामुळे मग व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स पकडायच्या आहे। आतल्या साईडने थोड्या जवळ राहणार आहे, बाहेरच्या साईडने त्या थोड्याशा लांब लांब होणारच आहे। सो त्यात घाबरण्याचं किंवा काही चुकतंय असं काही नाही आहे, फक्त एकसारख्या पकडायचं आहे, गोळा होऊ देऊ नका, म्हणजे मग फिटिंगला पण छान बसेल, फिनिशिंगसुद्धा सुंदरच येईल आणि डिझाईनसुद्धा छानच दिसेल। तर बघा मग ह्या पद्धतीने मी एकदम प्रॉपर असं थोडं थोडं पकडत इथे टीप मारून घेतलेली आहे। ठीक आहे,
तर हा जेवढा काही काठ होता ना तर तो पूर्णच आपल्याला इथे काठोकाठ बरोबर शोल्डरला आलेला आहे, त्यामुळे सुद्धा अजून डिझाईन सुंदर दिसते. मी म्हटलं मोठा काठ असेल तर तुम्ही कट करू शकता किंवा तुम्हाला एवढा नको असेल तरीसुद्धा तुम्ही कट करून यूज करू शकता. ठीक आहे. तर बघा मग कडेकडेचं थोडंफार जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते इथे मी कट करून घेतलं, धागे वगैरे सगळंच. आणि इथे आता आपल्याला लावायची आहे लेस. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. बट बघा मी ही आता सध्या त्रिकोणचं लेसचं खूप ट्रेंड चालू आहे आणि ब्लाऊजचा कलर आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची इथे मी लेस यूज करत आहे. बघा इथं मी गोल्डन दोरा ओवून घेते. मी बऱ्याचदा सांगत असते की ज्या वेळेस आपण लेस यूज करतो तर शक्यतो मॅचिंग दोरा, आणि बऱ्याचशा लेसमध्ये गोल्डन कलर असतो, सो स्किन कलर गोल्डन कलरचा दोरा तुम्ही यूज करू शकता. तर बघा ही त्रिकोणची लेस आहे, तर मी गोल्डन पार्ट इकडनं करते आणि त्रिकोण बरोबर काठावर करते, म्हणजे छान अशी वेगळ्या प्रकारची ती डिझाईन आपली लेसमुळेच अजून दिसेल. ठीक आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही नुसती गोल्डनसुद्धा यूज करू शकतात किंवा काठाच्या कलरची सुद्धा करू शकतात, तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. पण मग मी इथे कॉन्ट्रास्ट करते, म्हणजे मग आपल्या लेसवर तो कॉन्ट्रास्ट कलर दिसेल आणि अजूनच सुंदर असं मग लूक येईल. सो त्यामुळे मग व्यवस्थित काळजीपूर्वक कडेकडेने ह्या पद्धतीने मी ही लेस लावून घेत आहे. बऱ्याचदा काय होतं की डिझाईन छान येते पण लेस प्रॉपर जर लागली गेली नाही तर डिझाईनचं लूक जातं. सो तसं होऊ देऊ नका. आणि आता बघा मी इथे लेसला डबल टिप देऊन घेते. मी बऱ्याचदा सांगत असते लेस शक्यतो कशी पण असो जाड बारीक डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्त्वाचं म्हणजे लेस लवकर खराब होत नाही, फिनिशिंग सुंदर दिसते, आणि अजून महत्त्वाचं म्हणजे लेस लवकर म्हणजे अशी तरंगल्यासारखी सुद्धा दिसत नाही, त्यामुळे ती दिसायला सुद्धा सुंदर दिसते. तर बघा मग गळ्याच्या साईडला प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, बाहेरच्या साईडने सुद्धा एक लेस लावायची. तर ही सुद्धा तुम्ही अशी समोरासमोर लावू शकतात, म्हणजे त्रिकोण समोरासमोर येतील. ठीक आहे. किंवा काठाच्या कलरची अशी रेडसुद्धा लावू शकतात. तर बघा मी ही रेड कलरची लावणार आहे, म्हणजे रेड पण कलर नाही आहेत, एकदम थोडासा मरून येतोय. तर गोल्डन आणि मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे काय होईल की कडेने सुद्धा छान त्रिकोण दिसेल डिझायनर लेस यूज केल्याने, आणि मग आपल्या ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लूक येईल. सो त्यामुळे मग मी इथे कॉन्ट्रास्ट लेस यूज करत आहे. तर बघा मरून आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे, ॲक्च्युली कलर छान आहे, त्यामुळे मग अजून छान अशी आपली डिझाईन नक्कीच रेडी होईल. आणि मग मी बरोबर कडेकडेने इथेही लेस लावून घेते. लक्षात राहू द्या जे काही प्लेट्स आहेत तर त्या बरोबर ह्या लेसमध्ये दाबल्या जातील, याची काळजी घ्यायची, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित होईल, कुठे धागे वगैरे निघण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाहीत. ओके. आता आपण ह्या लेसला सुद्धा इथे डबल टिप देऊन घेऊयात, जेणेकरून ही लेससुद्धा पॅक होईल, वरती तरंगणार नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा खूपच सुंदर येईल. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही लेससुद्धा इथे लावून घेतलेली आहे. ठीक आहे. तर बघा मग गळ्याच्या साईडला दोन्ही साईडने आपण 2 वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनची साडी आणि ब्लाऊजला मॅच होणाऱ्या लेस यूज केल्या. त्यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकूयात. आता डिझाईनच्या कडेने टाकायचं आहे, त्यामुळे आपण इथे सेंटरपासून 5ला मार्किंग केली. उभा टक्स फक्त 3चाच घेतलेला आहे, कारण की लेस म्हणजे जे काही काठ लेस वगैरे आहेत तर ते बॉर्डर आहे तिथे, त्यामुळे मग खूप वरती आपल्याला टक्स घेता येणार नाही आहे. म्हणूनच आधी डिझाईन बनवून टक्स टाकायचं, म्हणजे आपल्याला थोडा अंदाज येतो. किंवा आधी टक्स टाकून डिझाईन बनवू शकतो, पण होतं काय की आपल्याला मग पुन्हा डिझाईन बनवताना किंवा लेस बनवताना थोडा कशा पद्धतीने लेस लावावी हे समजत नाही, आणि बऱ्याचदा तिथे कसं थोडं तिरकं येतं, काही स्प्रेड होतं ना ते, त्यामुळे मग शक्यतो डिझाईन बनवल्यानंतर आपण टक्स टाकू शकतो. तर महत्त्वाचं म्हणजे टक्सला आपण इथे डबल टिप दिलेली आहे. स्टार्टिंग एंडिंगला लॉक करायचा, हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे. ठीक आहे. तर बघा फायनली टक्ससुद्धा टाकून झालेले आहेत, आणि आता आपल्याला इथे लावायचं आहे नॉट. तर इथे तुम्ही ब्लाऊजच्या कपड्याचे सुद्धा करू शकतात, पण मी रेडीमेड गोल्डन कलरचं इथे लावून घेते. तर एका ब्लाऊजसाठी आपल्याला 1 मीटर सफिशियंट असतं, आणि मग ते बरोबर मध्यभागी कट करायचं, म्हणजे अर्धा मीटर एक साईडने. ठीक आहे. एक साईडने बरोबर लावून घेतलं. बघा डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं, आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला ह्या पद्धतीने करून घ्यायची, जेणेकरून काय होतं की दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागल्या जातात, आणि त्यामुळे मग फिनिशिंग वगैरे एकदम छान अशी प्रॉपरसुद्धा येते ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता बघा ही नॉट जी आहे तर ही मी तुम्हाला ॲक्च्युली बांधून दाखवते, आणि याला जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फॅब्रिकचे लटकन बनवू शकतात. फॅब्रिकपासून कसे लटकन करायचे याचे बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर शेअर केलेले आहेत, पण मी इथे रेडीमेड लावते. बघा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही लटकन इथे फॅब्रिकपासून बनवू शकतात, किंवा असे रेडीमेडसुद्धा कॉन्ट्रास्ट यूज करू शकतात.
तर बघा मग इथे फायनली काठ वापरून गोल गळ्यावर आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असं लूक आलेला आहे। नक्कीच ब्लाऊज कंप्लीट झाल्यावर सुद्धा ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल, बट मला टाईम नव्हता शूट करायला, ब्लाऊज पूर्ण लक्षात राहिलं नाही, सो त्यामुळे मग मी ते शूट केलेलं नाही, पण डिझाईन तुमच्यासोबत नक्कीच शेअर केलेली आहे। नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोल गळ्यावरची डिझाईन आहे, कुठे आपण पॅचसुद्धा बनवलेला नाही आहे, फक्त काठ वापरलेला आहे। पॅच न बनवता खूप सुंदर अशी गोल गळ्यावरची ही डिझाईन आहे। सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल। चला तर आता आपण छान अशी डिझाईन बनवायला सुरुवात करूयात। तर असा ब्लाऊज पीस आहे आणि ह्या ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट ऑलरेडी आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। छान असा वर्कवाला ब्लाऊज आहे बघा, काठपदरचा आहे आणि त्याचा जो काही अस्तरचा बॅक पार्ट आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे। आणि आता सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आणि किती आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने कटिंग मार्किंग करावी हे सहज लक्षात येईल। तर इथे ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून बोटनेक डिझाईन आहे, त्यामुळे पूर्ण शोल्डर घेतलेला आहे आपण 6.5चं, म्हणजेच इथं पूर्ण शोल्डर होतं 13 आणि त्याचं निम्म 6.5, ठीक आहे। आणि जेवढा आपण शोल्डर घेत असतो तेवढाच आपल्याला मुंडासुद्धा घ्यायचा असता। सो ह्या ब्लाऊजसाठी ह्या साईजसाठी आपण जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा 6.5 घेतला। आणि त्याआधी बघा मी इथे गळारुंदीची सुद्धा मार्किंग करून घेते, तर 3.5 आपण इथे गळारुंदी घेणार आहोत। आणि मी आत्ताच म्हटलं की आपण जो काही मुंडा आहे तर तो 6.5 घेतला। शोल्डर आपलं 2.5 इंच आहे, म्हणजे 3 आपण घेतलेला आहे बघा इथून मुंडा, आणि 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर इथून छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा मार्जिन इथे ॲड करू शकता। तर अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर आता आपण जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत। तर बघा वरती आपल्याला 3 इंचला मार्किंग करायची आहे, पुन्हा 3.5 इंच गळारुंदीची मार्किंग करायची आहे आणि हा बॉक्स आपल्याला इथे वरचा पार्टचा एक छोटासा ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघा मी इथे स्केलच्या साहाय्याने ड्रॉ करून घेतला। त्यानंतर इथून खाली आपल्याला 1 इंच 1.5 इंच अशी मार्किंग करायची असते। तर बघा मग तुम्ही 1लाही करू शकता, 1.5लाही करू शकता किंवा 2ला सुद्धा करू शकता। तर मी इथे 1.5 इंचाला केलेली आहे आणि त्यानंतर इथून 3.5 गळारुंदी घ्यायची आहे आणि आता तुमचा जेवढा गळा असेल ना त्याची मार्किंग करायची। तर बघा मी इथे 10ला मार्किंग केली, 9.5 गळा होता, 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन। आणि मग ह्या पद्धतीने बघा आता आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी वरती गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे, इथे तुम्ही पानगळासुद्धा घेऊ शकतात। आणि त्यानंतर आपण हा जेवढा काही बॉक्स आहे त्याचा निम्म्याची मार्किंग करायची आहे। तर हे बघा इथे मी 3ला मार्किंग केली आणि त्यानंतर इथून ह्या पद्धतीने गोलाकार शेप द्यायचा आहे आणि हा इथे पुन्हा आपल्याला मॅच करायचा आहे बघा मुंड्यापासून। तर खालनं पण करू शकतात किंवा अजून थोडं वरूनसुद्धा करू शकता, तुम्हाला कसा पद्धतीचा आकार हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे। आणि हा इथे आपल्याला मॅच करायचा आहे। तर बघा मग अशा पद्धतीने आपण ही गळ्याची मार्किंग इथे करून घेतलेली आहे। आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर तुम्ही ही डिझाईन कॅनव्हासवर लावून सुद्धा बनवू शकतात, पण आपण बिना कॅनव्हासची बनवणार आहोत। तर वरचा गळा मी कट केला आणि हा गळ्याचा मधला जो काही शेप आहे तर तो सुद्धा इथे मी कटिंग करून घेते। जर तुम्हाला कॅनव्हासवर लावायचं असेल तर लगेच कट करायची गरज नाही आहे। आणि आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं। तर बघा मेन फॅब्रिक मी इथे सरळ ठेवला आणि त्यावर आपण कटिंग केलेला जे काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा। सेंटरला एक पिन लावली वरती पण आणि इथे खाली सुद्धा। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला हा जो काही शेप आहे तर तिथे साधारणतः 0.5 इंचाचं मार्जिन ठेवत कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे। सगळ्यात आधी मधला शेप लक्षात राहू द्या। जर कॅनव्हास पेपर लावून आपल्याला जर का बॅक पार्ट रेडी करायचा नसेल तर अशा वेळेस आपल्याला मधला शेप जो आहे ना तर तो सगळ्यात आधी ह्या पद्धतीने स्टिच करायचा व्यवस्थित काळजीपूर्वक। इथे मी साधारणतः 0.5 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेतलेली आहे। आता यानंतर काय करायचं, ह्या पद्धतीने बघा आपल्याला फोल्ड करायचं, छोटासा कट मारायचा आहे आणि मधला जो काही मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करून घ्यायचं। आता हे कटिंग करताना काटोकाट व्यवस्थित कट करायचं आहे, आपल्याला त्याची मार्जिनची गरज नाही आहे, ठीक आहे। आता बघा हे कट झालेलं आहे। त्यानंतर हा जो काही शेप आहे तर इथे आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि ह्या गळ्याचा आकार जसा आहे आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। सो मग मी व्यवस्थित इथे कट्स मारून घेतले आणि आता काय करायचं आपल्याला बघा हे अस्तर ह्या पद्धतीने आतमध्ये टाकून द्यायचं आहे आणि इथे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, ठीक आहे।
आता इथे आपल्याला हा जो काही आकार आहे इथे द्यायची आहे दाबटीप। तर बघा इथे दाबटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपलं जे काही ब्लाऊजची डिझाईन आहे किंवा हा जो काही मधला शेप आहे तर तो प्रॉपर असा फिनिशिंग सहित रेडी व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे। सो ही स्टेप तुम्ही आठवणीने फॉलो करायची आहे। तर बघा इथपर्यंत दिल्यानंतर तिथून खाली पुन्हा आपल्याला कंटिन्यू ह्या पद्धतीने इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। फक्त गळ्याचा आकार कुठेही चेंज होणार नाही याची आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे। ठीक आहे, आता बघा हा मधला पार्ट आपला रेडी झालेला आहे आणि आता आपल्याला इथे कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला कमरपट्टी आणि गळ्याला गळापट्टी लावून घ्यायची आहे। त्याआधी आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर ह्या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचं आहे। बघा तर ज्यावेळेस कॅनव्हास पेपर नसतो तर अशा वेळेस आपल्याला कमरपट्टी गळापट्टी लावण्याची गरज पडते। तर सगळ्यात आधी आता आपण हे जोडून घेऊयात। तर हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण की हे जोडण्याचं जे काही मार्जिन आहे तर हे आपण ब्लाऊज कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं। सो त्यामुळे त्याचबरोबर हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, आपला कुठला शेप चेंज होणार नाही। तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेताच आपल्याला हे स्टिच करायचं असतं। सो त्यामुळेच मग व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने। ठीक आहे, तर बघा मी सुद्धा व्यवस्थित पकडत आहे, गळासुद्धा स्प्रेड होणार नाही म्हणजे गळा रुंदी, तर याची सुद्धा काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे। आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित प्रॉपर थोडं थोडं पकडतच आपण इथे हा पार्ट जोडून घेतलेला आहे। तर बघा आता मेन फॅब्रिक म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज पीसचं बॅक पार्ट एकमेकाला जोडून घेतल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना ब्लाऊज पीसचा कपडा, म्हणजेच आपण त्याला मेन फॅब्रिक म्हणतो, तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी होईल। कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण अस्तरवर परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो। त्यामुळेच आपल्याला ह्या पद्धतीने इथे जोडून एक्स्ट्राचं जे काही आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच। ठीक आहे, तर बघा मग व्यवस्थित मी इथे प्रॉपर असं कट करते, मुंड्याचा शेप वगैरे चेंज होणार नाही। तर या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे। ठीक आहे, आता हा जो काही बॅक पार्ट आहे हा मी साईडला ठेवला आणि मी म्हटलं होतं की आपल्याला गळापट्टी आणि कमरपट्टी इथे काढून घ्यायची आहे। सो बघा मग मी इथे बघते कुठल्या साईडने आपल्याला इथे कमरपट्टी कट करता येते। तर बघा हा जो काही पार्ट आहे तर इथून आपण कमरपट्टी कट करू शकतो, ते 1 ते 1.5 इंच एवढी तुम्ही यूज करू शकतात। तर बघा मी डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने अंदाजे डायरेक्ट कटिंग करून घेतलेला आहे। ठीक आहे, आता आपण ही कमरपट्टी लावूयात। तर हा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला पट्टी ठेवायची। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डबल फोल्डसुद्धा करू शकतात, किंवा मला असं वाटतं की मी थोडंसं अजून कट करते, ते भरपूर होईल। आणि मग आता ह्या पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। लक्षात राहू द्या, आता ही जी काही टीप आहे तर ती मारण्याच्या आधी मी इथे बॅक साईडला टक्स टाकते। तर सेंटरपासून 4.5 आणि उभ्या 4च्या टक्सची मी इथे मार्किंग करून घेते। यामुळे काय होईल की आपले टक्स कमरपट्टीमध्ये दाबले जातील। सो त्यामुळे मग तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करू शकतात, किंवा कमरपट्टी लावल्यानंतर जर तुम्हाला टक्स टाकायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकता। ठीक आहे, पण मग मी इथे आता टाकूनच घेते। तर बघा इथे परफेक्ट टक्स टाकला गेलेला आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा टाकते। टक्सला मी डबल टिप द्यायची, त्याचबरोबर स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं, जेणेकरून टक्स लवकर खराब होणार नाही। याचाच अर्थ आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होणार नाही। आणि आता आपण लावून घेऊयात कमरपट्टी। तर बघा इथे साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे। तर व्यवस्थित एकसारखं पट्टी पकडायची आहे आणि टक्सचे जे काही आतमधला कपडा आहे तर तो बाहेरच्या साईडला आपल्याला फोल्ड करायचा आहे। तर बघा आता ही टीप मारून झालेली आहे। यानंतर ही टीप आपल्याला आतमध्ये या पद्धतीने फोल्ड करत वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची आहे। आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडायला नको। यासाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे। जिथे पण तुम्ही दाबटीप द्याल, गळा असो, एखादा शेप असो, किंवा हा कमरेचा पार्ट असो, कुठलाही असो, त्यासाठी ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची। ठीक आहे, आता हे पार्ट आपला रेडी झालेला आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला गळापट्टी लावून घ्यायची आहे। तर गळापट्टीसाठी नेहमी आपल्याला तिरकस कपडा लागत असतो, तर साधारणतः 1 ते 1.25 इंचाचं तुम्ही कट करू शकतो। तर बघा तिरकस कपड्यामध्ये मी 1.25 इंचाची इथे पट्टी कट करून घेत आहे, कारण की ही जी काही माझी स्केल आहे ना तर ती बरोबर 1 इंचाची आहे। सो त्यामुळे मी थोडं किंचित एक्स्ट्रा घेतलेलं आहे। तर बघा मग तिरका कपड्यामध्ये आपण ही एक पट्टी कट करून घेतलेली आहे। आता ही पट्टी आपण गळ्याला लावून घेऊयात। तर मी ह्या पद्धतीने ती डबल फोल्ड करते आणि साधारणतः 1.5 इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला ही पट्टी इथे लावून घ्यायची आहे। लक्षात राहू द्या, ही पट्टी लावताना
एकसारखं मार्जिन पकडायचं आहे. मार्जिन कमी जास्त होऊ देऊ नका. जर मार्जिन कमी जास्त झालं तर आपल्या गळ्याचा शेप चेंज होण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला या पद्धतीने इथे ही पट्टी लावून घ्यायची आहे. त्यानंतर जी काही एक्स्ट्राचे आहेत तर ती मी कट करून घेते. आता इथे छोटे छोटे कट्स मारायचे जेणेकरून ज्यावेळेस आपण ही गळापट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर अशी गोलाकार पद्धतीने फोल्ड व्हावी यासाठी. आणि त्यानंतर ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला टीप मारायची आहे. तर तुम्ही इथे दाब टीपसुद्धा मारू शकतात किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर थोडासा डिस्टन्स ठेवूनसुद्धा मारू शकतात. तर बघा मी थोडासा डिस्टन्स ठेवूनच टीप मारते कारण इथे आपल्याला लेससुद्धा लावायची आहे. सो त्यामुळे मग मला काही गरज वाटत नाही आहे. पण जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही मग करू शकता. तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत मी इथे ह्या पद्धतीने बघा टीप मारून घेत आहे डायरेक्टच. ठीक आहे, म्हणजे टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन सोडून म्हटलं तरीसुद्धा चालेल. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित आपण हा वरचा गळासुद्धा इथे रेडी केलेला आहे आणि खालचासुद्धा आपला ॲक्च्युली रेडी झालेला आहे. आणि टक्स आपण आधीच टाकले. शक्य असल्यास तुम्ही नंतर पूर्ण डिझाईन झाल्यानंतर टाकले तरी बेटर असतात. ठीक आहे, म्हणजे खालच्या साईडचे बॅक साईडचे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, एक लेस लावून घ्यायची आहे वरच्या शेपलासुद्धा आणि जो काही मधी शेप आहे ना तर तिथेसुद्धा. तर बघा मग गळ्याच्या साईडला इथे गोल्डन कलरची लेस आपण लावून घेऊयात. तर मी गोल्डन कलरचा दोरासुद्धा ऑलरेडी ओवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित कडेकडेने पकडत आपल्याला ही लेस लावायची आहे. तुम्ही साडीला मॅचिंग कॉन्ट्रास्ट कशी ही लेस इथे लावू शकतात, पण मी गोल्डनच लावते कारण की गोल्डन कशावरही मॅच होतं आणि ब्लाऊज पीसवरसुद्धा गोल्डन वर्क आहे. त्याचबरोबर साडीवरसुद्धा बरंचसं गोल्डन वर्क आहे त्यामुळे मग हे इझिली मॅचच होईल. ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण इथे ही लेस लावली. आता मी ह्या लेसला डबल टिप देऊन घेते जेणेकरून ती लेस व्यवस्थित पॅक होईल, वरती तरंगणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा प्रॉपर अशी छानशी येईल. ठीक आहे, आणि थोडंफार जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे मी कट करून घेतलं. तर बघा वरच्या शेपला आपण इथे लेस लावून घेतली. त्यानंतर ही मल्टी कलरची लेस घेतलेली आहे बघा मी. तर ती आपल्याला इथे मधला जो काही शेप आहे तिथे लावून घ्यायची आहे. तर इथून मी सुरुवात करते बघा. आणि जे काही असं हँगिंगसारखं आहे ना छोटं छोटं ॲक्च्युली डिझायनर लेस आहे तर ते मी बरोबर खालच्या साईडला घेतलेलं आहे बघा, म्हणजे ब्लाऊजचा मधला शेपला अजून छान असं लूक यावं यासाठी. इथेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. तर बघा आता ती फक्त आपल्याला ह्या शेपपर्यंतच लावायची आहे वरच्या पार्टला. आणि मग मी इथे कट करून घेतली आणि ह्या लेसलासुद्धा मी डबल टिप देते. मी बऱ्याचदा सांगते आणि आता पुन्हा सांगते की शक्यतो लेस तुमची जाड बारीक कशीही असं डबल टिप देत चालायची आहे. ठीक आहे, तर बघा आता इथे डबल टिप दिल्यानंतर हा खालचा जो काही शेप आहे ना तर तिथे आपल्याला ह्या पद्धतीने चॉकच्या साहाय्याने बघा आधीची मार्किंग जी होती ना गळा कटिंगच्या वेळेस तर ती करून घ्यायची आणि मग मी ती डार्क करून घेतली बघा. ठीक आहे, आता त्या शेपलासुद्धा आपण इथे लेस लावून घेऊयात. मी म्हटलं ना की शक्यतो टक्स नंतर टाकायचे, मग लेस लावायला प्रॉब्लेम येत नाही. पण इथे गळापट्टी होती, बऱ्याचदा आपल्या ब्लाऊज डिझाईनला आपण डायरेक्टच फिनिशिंगसहित करत असतो त्यामुळे लगेच टक्स टाकण्याची गरज पडत नाही. पण इथे आपल्याला गळापट्टी लावायची होती सो त्यामुळे मग मी आधी टक्स टाकले. म्हणून मग थोडंसं आपल्याला लेस लावताना प्रॉब्लेम होतो गळ्याचा. घातल्यानंतर तो प्रॉपर व्यवस्थितच दिसणार आहे. ठीक आहे, तर बघा मग व्यवस्थित आपण आता जे काही मल्टी कलरचं हँगिंग होतं तर ते आपण खालच्या साईडला घेतलेलं आहे बघा. आणि बरोबर मुंड्याच्या शेपपर्यंत आपण जी काही मार्किंग केलेली आहे ना तिथपर्यंत आपल्याला ही लेस लावून घ्यायची. आता ह्या लेसला मी डबल टिप इथे देऊन घेत आहे बघा प्रॉपर असं व्यवस्थित. ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कमरेच्या साईडला सुद्धा एखादी लेस लावू शकतात, पण मला इथे गरज वाटत नाही कारण की ॲक्च्युली ब्लाऊजवर बरंचसं वर्क केलेलं आहे त्यामुळे मग मी इथे मल्टी कलरची लेस यूज केलेली आहे. ठीक आहे, तर बघा त्यानंतर काय करायचं आहे, हा वरचा जो काही गोलाकार शेप आहे ना तर तिथे आपल्याला लटकन लावायचे आहे. तुम्ही फॅब्रिकपासून बनवू शकतात किंवा अजून वेगळेसुद्धा बाजारातून आणू शकतात, पण आता सध्या सिल्क थ्रेडचं खूप ट्रेंड चालू आहे आणि सिल्क थ्रेडचे छानसुद्धा दिसतात सो त्यामुळे मग मी इथे लावून घेते. तर तुम्ही पूर्ण गोल्डनसुद्धा लावू शकतात बघा ज्या पद्धतीने मी इथे लावलेले आहेत. तर एक सेंटरला लावायचं, दोन्ही साईडला एक एक दोन दोन तुम्ही लावू शकतात. पण मी काय करते आता रेड आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन करते म्हणजे साडीला ते छान असं नक्कीच मॅच होईल. तर बघा एकाडे एक मी इथे लावलेला आहे, सेंटरला रेड आणि मग एक साईडने गोल्डन. आणि हे जे काही
सिल्क थ्रेडचे लटकन आहे तर ते सुई धाग्याने आपल्याला प्रॉपर असे पॅकसुद्धा करून घ्यायचे आहे. ठीक आहे. सो चला मग फायनली खूप सुंदर असा बोटनेकमध्ये ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन आपण इथे बनवलेली आहे. जरीची साडी असेल, काठपदर, पैठणी आणि ॲक्च्युली अशा शेपमधले डिझाईनना सध्या नवरीसुद्धा खूप शिवून घेते. सो तुम्हीसुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता यावे. त्याचबरोबर आपण ही डिझाईन बिना कॅनव्हास पेपरची बनवलेली आहे. म्हणजे कमीत कमी टाईममध्ये रेडी होती आणि ब्लाऊज पीस पण खूप काही सुळसुळा नव्हता, त्यामुळे कॅनव्हास पेपरची गरजसुद्धा इथे नव्हती. पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावूनसुद्धा ही डिझाईन इझिली बनवू शकतात. कॅनव्हास पेपर लावून कशी डिझाईन बनवायची ते याआधी बरेचसे बॅकनेक डिझाईनची मी व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तसे व्हिडिओ बघून तुम्ही इझिली डिझाईन बनवू शकता. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ, आजची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. थँक्यू.